नमस्कार मैत्रिणींनो, आपण रोज पूजा करतो, पण पूजेतले काही लहान चुकीमुळे आपल्याला फळ मिळत नाही. आजच्या व्हिडिओत आपण अशा 30 चुका पाहणार आहोत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. चला तर मग लगेच सुरू करूया. टिप्स नंबर 1. कधीही अंघोळ न करता किंवा अशुद्ध अवस्थेत देवाला स्पर्श करू नका किंवा पूजा करू नका. टिप नंबर 2. जमिनीवर थेट बसून पूजा करू नका. नेहमी कापडी किंवा लोकरीचे आसन वापरावे. टिप नंबर 3. स्वतःच्या कपाळाला टिळा किंवा गंध लावल्याशिवाय पूजेला बसू नका. टिप नंबर 4. बाहेरून घालून आलेली कपडे किंवा अस्वच्छ कपडे घालून पूजेला बसू नये. टिप नंबर 5. देवाला कधी आदल्या दिवशीची किंवा सुकलेली फुले वाहू नका. टिप नंबर 6. झाडावरून जमिनीवर पडलेली फुले उचलून देवाला वाहू नका. टिप नंबर 7. तुळशीची पाने न किंवा संध्याकाळी तोडू नका, तसेच ती देवाला अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ धुवावीत. टिप नंबर 8. चुकूनही गणपती बाप्पाला तुळशीची पाने वाहू नका, त्यांना जास्वंद किंवा दुर्वा प्रिय आहेत. टिप नंबर 9. भगवान शंकराच्या पूजेत केतकीची फुले वापरू नका. टिप नंबर 10. एकदा पूजेला बसल्यावर मध्येच वारंवार उठून जाऊ नका. टिप नंबर 11. पूजेच्या वेळी कोणाशी बोलू नका, शक्य असल्यास मौन पाळावे. टिप नंबर 12. देवासमोर लावलेला दिवा कधीही तोंडाने फुंकून विझवू नका. टिप नंबर 13. एक दिवा दुसऱ्या दिव्यावरून पेटवू नका, नवीन काडीनेच दिवा लावावा. टिप नंबर 14. पूजेचे पाणी तांब्याच्या पात्रात ठेवा, स्टील किंवा प्लॅस्टिकची भांडी टाळावीत. टिप नंबर 15. पूजेची सुरुवात करताना आणि आरतीच्या वेळी घंटानाद करायला विसरू नका. टिप नंबर 16. देवघरात कधीही तुटलेली मूर्ती किंवा फाटलेले देवाचा फोटो ठेवू नका. टिप नंबर 17. देवाला नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पान नक्की ठेवावे. टिप नंबर 18. देवाला नेहमी ताजे अन्न किंवा फळाचा नैवेद्य दाखवावा. टिप नंबर 19. देवळात किंवा घरी देवाची प्रदक्षिणा करताना कधीही उलट प्रदक्षिणा घालू नका. टिप नंबर 20. पूजेच्या ठिकाणी मोठ्याने ओरडू नका किंवा रागवू नका. टिप नंबर 21. अगरबत्तीची राख देवघरात साठवून ठेवू नका, ती रोज स्वच्छ करा. टिप नंबर 22. पूजेच्या खोलीच्या आसपास किंवा बाहेर चपला बूट ठेवू नका. टिप नंबर 23. गाभाऱ्यातून बाहेर पडताना किंवा पूजा झाल्यावर देवाच्या मूर्तीला पाठ दाखवून लगेच फिरू नका. टिप नंबर 24. देवाला नमस्कार करताना नेहमी दोन्ही हात जोडूनच करावा, एका हाताने नमस्कार करणे अशुभ मानले जाते. टिप नंबर 25. देवघरात कधीही पूर्ण अंधार नसावा, किमान एक छोटा दिवा नेहमी चालू ठेवावा. टिप नंबर 26. घरामध्ये शंख असेल तर तो पूजेत वेळेस पण शंख वाजवल्यावर तो अस्वच्छ धुवून ठेवावा. टिप नंबर 27. देवीला नैवेद्य दाखवताना किंवा फुले वाहताना नेहमी उजव्या हाताने वापर करावा. टिप नंबर 28. घरच्या देवघरातील मूर्ती खूप मोठ्या नसाव्यात, अंगठा एवढी उंची योग्य मानली जाते. टिप नंबर 29. घरातील देवघरात मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नका, त्यासाठी दक्षिण दिशेची भिंत वापरावी. टिप नंबर 30. पूजेचे साहित्य ताम्हण, पळी, पंचपत्रा नेहमी लख्ख घासलेले असावेत. तर मित्रांनो, ह्या होत्या 30 चुका ज्या आपण टाळल्या पाहिजेत. भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा असतोच, पण भक्तीने केलेली पूजा मनाला अधिक शांती देते. सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.